आपल्या सर्वांना भयकथा, भुताटकीच्या कथा ऐकायला खूप आवडतं. जितक्या विचित्र, भयंकर, अकराळ-विक्राळ त्या कथा असतात, तितक्या आपण त्या जास्त चवीने ऐकतो. पण प्रश्न एकच आहे, की ह्या कथा आपण फक्त ऐकतो, वाचतो, कन्झ्युम करतो का क्रिएट सुद्धा करतो? कुठल्याही भुताटकीपेक्षा कितीतरी जास्त पटीने भयानक असलेली ही आजची गोष्ट आहे. ही कलकत्त्याच्या हाऊस ऑफ हॉररची गोष्ट आहे. ही कंकालवाडीची आणि पार्थो डेची गोष्ट आहे. 10 जून 2015 साऊथ कलकत्त्यामध्ये एक खूप पॉश एरिया आहे, रॉबिन्सन स्ट्रीट नावाचा. हं. कॉलोनियल एराचे अजून रेमिनिसन्स असलेले, तेव्हाच्या जमीनदारी पद्धतीचे मोठे मोठे वाडे असलेले हे कलकत्त्याची एक पॉश लोकॅलिटी. नेहमी त्या मावळतीच्या दिवसाच्या शांततेमध्ये त्या दिवशी मात्र त्या एरियाच्या हवेमध्ये एक विचित्र भेसूरपणाची भावना होती. हवेत एक धुराचा वास सगळीकडे पसरत होता. काही काळाने तिकडे आजूबाजूला असणाऱ्या लोकांना त्या धुराचा सोर्स कळला. तो होता 3 रॉबिन्सन स्ट्रीट हे घर. ब्रिटिश काळात बांधलेला एक टुमदार बंगला, जो आता त्या गुड ओल्ड डेजमध्येच अडकलेला आहे आणि तो त्या सगळ्या पॉश लोकॅलिटीमध्ये अजूनही कुठेतरी एक आर्काइक आणि एक अँटिक जागा म्हणून वाटतो. लोक हा धूर बघून लगेच पोलीस आणि फायर ब्रिगेडला बोलवतात. त्यानंतर अख्ख्या रॉबिन्सन स्ट्रीटचं भविष्य हे कायमचं बदलणार असतं. पोलिसांना त्या 3 रॉबिन्सन स्ट्रीट घरामध्ये जे काही दिसतं ते फक्त त्या परिवारासाठीच नाही, तर आपल्या सर्वांसाठी एक माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून विषण्ण करणारी आणि भीतीने थरकाप उडवणारी घटना आहे. जेव्हा त्या बंगल्याचं दार उघडून पोलीस आत शिरतात, तेव्हा त्यांना दिसतो अत्यंत जुनाट, कोंदट असं एक घर, ज्याच्यामध्ये कित्येक वर्ष सूर्यप्रकाशच शिरला नाहीये. असं घर ज्याच्यातनं कधी कोणी आत येताना पाहिलं नाहीये, कधी कोणी बाहेर जाताना पाहिलेलं नाहीये. निर्जन घर, पण त्यातून येणारा टेप रेकॉर्डरचा सुन्न करणारा आवाज. टेप वाजलेली असते अमेरिकन ख्रिश्चन एव्हँजलिस्ट जॉयस मायर्सच्या भाषणांची. त्या घरामध्ये त्यांना दिसतात हजारो स्पिरिच्युअलिटीबद्दलची, तंत्राबद्दलची पुस्तकं जी विखुरलेली आहेत. त्या घरामध्ये धूळ नाहीये, पण स्वच्छताही नाहीये, प्रसन्नताही नाहीये. त्या घरामध्ये जागोजागी त्यांना फोल्ड करून ठेवलेल्या दिसतात त्या असंख्य चिठ्ठ्या. बर. ह्या कुठेच त्यांना माणूस असल्याचा किंवा कुठचाही हे घर राहतं आहे, इथे ये जा होते लोकांची, याचा काहीही पुसटचा मागमूसही दिसत नाही. ते आधी धावतच त्या धुराच्या दिशेला जात असताना त्यांना मात्र एक मानवी आकृती दिसते. जमिनीवर अत्यंत विषण्ण होऊन पडलेला पार्थो डे. ओके. हा पार्थो शून्याकडे नजर देऊन बसलेला असतो. पोलीस जेव्हा त्याला विचारतात तेव्हा तो सांगतो की माझ्या बाबांनी आज स्वतःला जाळून घेतलेलं. अत्यंत भकास चेहऱ्याने विषण्ण होऊन तो हे वाक्य म्हणतो, पण कुठच्याही प्रकारात त्याच्या चेहऱ्यावर सेन्स ऑफ अर्जन्सी किंवा वडिलांना वाचवलं पाहिजे, पॅनिक, दुःख किंवा क्रौर्य, कुठचीच मानवी भावना त्याच्या चेहऱ्यावर नाहीये. आहे ते फक्त थंड, शांत, शून्य नजर. बापरे. हे पोलीस आणि फायर ब्रिगेड लगेच त्या धुराच्या दिशेने जातात. तिकडे दार फोडून ते बाथरूम मध्ये आत जातात, तेव्हा त्यांना दिसतं जळत असलेलं ऑरबिंदो डे यांचं शरीर आणि त्याच्या बाजूला असलेली एक सुसाईड नोट, ज्याचा शेवट असतो लव्ह यू बेटा. बापरे. त्यांचं शरीर जेव्हा जळत असतं, त्याच्याच बाजूला एक पूर्ण काठोकाठ पाण्याने भरलेली बादलीही असते, पण कुठेच तडफडल्याच्या किंवा स्वतःला वाचवल्याच्या खुणा नसतात. बाथटबमध्ये फक्त शांतपणे जणू काही झोपलाय अशा पद्धतीने पूर्णपणे जळलेला अरबिंदो डे यांचा मृतदेह त्यांना सापडतो. त्या अख्ख्या घरामध्ये एक विलक्षण कुबट घाणेरडा वास येतो, इतका भयंकर दर्प येतो, जो कदाचित कुठचाही पोलीस ज्यांनी इतक्या भयंकर गोष्टी सुद्धा याच्या आधी बघितलेल्या असतील, त्यांच्या सहनशक्ती पलीकडचा हा दर्प त्या अख्ख्या घराला येत असतो. जेव्हा ते त्या वासाच्या दिशेने जातात तेव्हा त्यांना दिसते एक अंधारी खोली. ह्या अंधाऱ्या खोलीचं दार फोडून जेव्हा ते आत जातात तेव्हा त्यांना दिसतं की त्या खोलीच्या दारापाशीच पुस्तकांनी बनवलेली एक भिंत आहे, जी बाहेर त्यांना शेकडो पुस्तकं दिसलेली, त्याच्यापेक्षा काही जास्त पुस्तकं एकत्र करून एक अख्खी भिंतीसारखी
भिंत त्यांनी तयार केलेली होती. खोलीमध्ये लाईटचा, प्रकाशाचा एकही स्रोत किंवा एक छोटी तिरीप सुद्धा नाहीये. म्हणजे आपल्या बाजूला कोण उभं आहे हेही दिसणार नाही, इतका काळोख. कसं बसं ते कुठेतरी लाईटचा स्विच शोधतात किंवा काहीतरी करून लाईट तिकडे निर्माण करतात आणि इतकी भयंकर दृश्य बाहेर बघूनही ते जी गोष्ट आत बघणार आहेत ह्याच्यासाठी ते कोणीच तयार नसतात. जेव्हा ते काहीतरी करून तिकडे प्रकाश आणतात खोलीत, तेव्हा त्यांना दिसतं की तिकडे त्या बेडवर एक मृतदेह आहे, ज्याचा आता फक्त सांगाडे उरलेत, फक्त हाडांचा सापळा उरलाय. तो पूर्ण मृतदेह हा डिकम्पोज होऊन गेलेला आहे. बापरे. त्याच्यावर फ्लेशचा एकही कण उरला नाहीये, मांसाचा एकही कण उरला नाही. पण तरीही ॲज इफ ही व्यक्ती बाहेर जायला निघाली अशा पद्धतीने त्या मृतदेहाला कपडे मात्र घातलेले आहेत. थंडी वाजू नये म्हणून आपण आपल्या प्रियजनांना जसं पांघरूण घालतो तसं त्या मृतदेहाला पांघरूणही घातलेलं आहे. त्या मृतदेहाच्या समोरच एक खाण्याची प्लेट पण आहे, ज्याच्यातलं अन्न सुद्धा कुजत चाललेलं आहे. ते जेव्हा खिडकीपाशी पोचतात तेव्हा त्यांना कळतं की नुसते पडदे लावले गेले नाही आहेत, तर त्या खिडकीला काळे कागद लावलेले आहेत आणि एवढंच नाही तर टेप आणि इतर गोष्टींच्या मदतीने त्या खिडकीच्या कडा पूर्णपणे सील केलेल्या आहेत. पोलीस खिडकी उघडतात तेव्हा त्यांना ह्या खोलीमधल्या अजून भयानक गोष्टी दिसतात. आपण इमॅजिन करू तसे ही खोली अस्ताव्यस्त मुळीच नसते. इनफॅक्ट कोणीतरी रोज तिकडे राहतंय. इतकी उत्तम पद्धतीने एखाद्या हॉटेलची खोली जशी सजवावी, नेटकी ठेवावी, तशी नेटकी ठेवलेली ही खोली असते. या खोलीमध्ये त्या मृतदेहाच्या बाजूला अजून एक बिछाना तयार केलेला असतो, ॲज इफ रोज त्या बिछाण्यावर कोणीतरी झोपतंय. मृतदेहाच्या बाजूला जसं खाणं ठेवलेलं आहे तसे अजून 2 हाडांचे सापळे त्यांना सापडतात. पण ती हाडं मानवी नसतात, ती असतात म्हणजे? कुत्र्यांची हाडं. आणि बापरे. ज्या पद्धतीने त्यांना त्या मृतदेहाच्या बाजूला सजवलेलं असतं, त्यांच्या गळ्यात कॉलर घातलेली असते, त्यावरून पोलीस निष्कर्ष मांडतात की ते त्यांच्या पाळीव कुत्र्यांच्या हाड्यांचे सापळे. हे सगळं जेव्हा पोलीस बघतात ते हादरतात. आणि हे सगळं चालू असताना विषण्णपणे बाहेर बसलेला तो एक जिवंत माणूस पार्थो डे हा पोलिसांचा प्राईम सस्पेक्ट ठरतो. पोलीस त्याला लगेच चौकशीसाठी घेऊन जातात. ही बातमी वाऱ्यासारखी कलकत्ताभर पसरते आणि मीडियाला एकच उधाण येतं, याला कंकाल कांड असं म्हटलं गेलं. लोकांनी आपापले थिअरीज मांडायला सुरुवात केली. लोकांनी कसं अंधश्रद्धा आहे किंवा कसं जादूटोणा केला जातो इथपासून ते कसा हा जो माणूस सापडलेला होता तो स्वतः नेक्रोफिलिया किंवा कॅनिबलिझमचा बापरे. पुरस्कर्ता आहे असं ठरवून मोकळे होतात. कितीही पोलिसी खाक्या जरी असला तरी हे सगळं बघून कुठचाही सहृदय माणूस जसा घाबरेल, जसा हादरून जाईल, तसेच पोलीस सुद्धा पूर्णपणे हादरून जातात. पोलीस ह्या पार्थो डेला चौकशीसाठी जेव्हा आपल्याकडे घेऊन जातात तेव्हा मात्र त्यांना पार्थो डेची जी साईड कळते त्यांनी कुठचाच त्यांना सुगावा लागत नाही किंवा हाच माणूस आहे का जो इतक्या भयानक परिस्थितीमध्ये राहत असतो. कारण त्यांना दिसतो अत्यंत आर्टिक्युलेट, अत्यंत सॉफ्ट स्पोकन, शांत, विचारी, गंभीर माणूस. तो जरी आर्टिक्युलेट असेल, जरी उत्तम वक्ता असेल, जरी सॉफ्ट स्पोकन असेल, तरी तो ज्या गोष्टी बोलतोय त्या गोष्टी मात्र कुठचाही रॅशनल माणूस बोलणार नाही अशा पद्धतीच्या आहे. जसं की पार्थो पोलिसांना सांगतो की आज झोपलेली माझी बहीण आहे, बाथटबमध्ये झोपलेले माझे वडील आहेत, माझ्या बहिणीचं नाव देबजानी, ती जरी आत्ता गेलेली असली तरी रोज रात्री ती येऊन मला भेटते. रोज रात्री आम्ही एकत्र गप्पा मारतो, एकत्र झोपतो, एकत्र जेवण जेवतो. ती रोज रात्री परत येते आणि त्यामुळे मी तिच्याबरोबर इतके दिवस राहिले. आमचे पेट डॉग्स पण आहेत इकडे, 2 लॅब्राडॉर्स आहेत, जेही रोज रात्री परत येतात आणि मला भेटतात. जेव्हा त्या मृतदेहांची ऑटॉप्सी होते तेव्हा हे कळतं की जे ऑरबिंदो डे आहेत, ज्यांची बॉडी पूर्णपणे जळलेली आहे, त्यांच्या अंगावर कुठच्याही प्रकारचे व्रण नाही आहेत किंवा कुठच्याही प्रकारचा स्ट्रगलच्या खुणा नाही आहेत. त्यांचा मृत्यू हा जळूनच झालेला आहे, पण हे कुठच्याही स्ट्रगल शिवाय झालेलं आहे. त्यामुळे ह्या आत्मघाताशीच संबंधित वाटतोय. आणि जी दुसरी बॉडी होती, जरी ती डिकम्पोज झाली असती तरी तिच्याही अंगावर कुठच्याही प्रकारच्या स्ट्रगलच्या खुणा नव्हत्या. त्यामुळे नॅचरल कॉजेसनीच तो मृत्यू झालाय, हे असं पोलिसांनी त्या ऑटॉप्सी नंतर ठरवलं. आणि मग जेव्हा ही वेळ आली की आता त्यांचा अंत्यसंस्कार करायचे, तेव्हा मात्र
पार्थोनी ते करायला नकार दिला, कारण कुठल्याही क्षणी ते दोघं आपल्या आयुष्यात परत येणार आहेत ह्याची त्याला खात्री वाटत होती. त्यांचे अंत्यसंस्कार केले ऑरबिंदोच्या सख्ख्या भावानी. त्याला भाऊही होता. सख्खा भाऊ होता. त्या सख्ख्या भावानी यांचे अंत्यसंस्कार केले, पण शेवटपर्यंत पार्थो त्याला नाहीच म्हणत राहिला, कारण त्यांना ठाम विश्वास होता की हे दोघंही परत येणार आहेत. पोलिसांनी सुरुवातीला पार्थोला कडक इंटरोगेशन त्याचं करायला सुरुवात केली, पण त्यांनी कुठच्याही प्रकारचा प्रतिकार केला नाही किंवा कुठच्याही प्रकारचं संशयित वागणूक त्याची नव्हती. तर ती एका लहान निष्पाप बाळाची, ज्याला घडलेलं कळत नाही किंवा जो स्वतःच्या जगात रमलेला आहे, अशा पद्धतीची उत्तरं होती. आणि त्यामुळे पोलिसांनी त्याचं साईक इव्हॅल करायचं ठरवलं. सिंगापूरहून डॉक्टर बोलवण्यात आले, ज्यांनी निठारी हत्याकांडाच्या वेळेलाही तो जो अक्युज्ड होता त्याचं साईक इव्हॅल्युएशन केलेलं होतं. त्यांनी ह्याला बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर आणि बायपोलर स्किझोफ्रेनिया अशा गोष्टींनी डायग्नोज केलं, पण हे डायग्नोज कुठच्याही सेकंड ओपिनियनमध्ये दिसून आलेले नाही. त्याला कलकत्त्यामधल्या पॅव्हलॉव्ह मानसिक रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि आय थिंक इथे पहिल्यांदा ह्युमॅनिटी, नागरिक हे थोडेफार चांगले होण्याच्या किंवा जिंकण्याच्या एक पाऊल पुढे गेले. कारण तिकडे खरंच सुरुवातीला तो ॲजिटेटेड होता, सुरुवातीला कोणाशी बोलायची तयारीत नव्हता, पण त्याला ती पहिल्यांदा योग्य ती मदत मिळाली आणि तो हळूहळू ओपन अप व्हायला लागला. आता मला खात्री आहे तुला वाटत असेल की 10 जून रोजी घडलेली त्या घरात जी घटना होती ती सगळ्यात भयानक होती, पण पार्थोनी सांगितलेली बॅक स्टोरी ही त्यापेक्षा जास्त भयानक होती. ओके. ते घर पार्थोच्या आजी आजोबांनी प्री इंडिपेंडन्स एरामध्ये एका ब्रिटिश माणसाकडनं विकत घेतलेलं. अत्यंत श्रीमंत, गर्भश्रीमंत असं हे कुटुंब. त्याच्या आजी आजोबांना 2 मुलं होती, त्याच्यापैकी एक ऑरबिंदो आणि एक त्याचा भाऊ. सुरुवातीला सगळं काही चांगलं चालू होतं, पण मग हळूहळू भावंडांमध्ये वादविवाद निर्माण होत झाले. आणि इतकं सोन्यासारखं जे घर होतं, ज्याला कोणाचीही दृष्ट लागू शकेल असं वाटत होतं, त्या घराला खरंच दृष्ट लागली. त्या दोघांमध्ये, भावंडांमध्ये इतकं भांडण झालं, इतकं पराकुटीला झालं की त्यांनी त्या घराचे 2 हिस्से केले. आणि हिस्से असे की एकाने दुसऱ्याच्या हिश्श्यामध्ये जायचं नाही, दुसऱ्याने अरविंदोच्या हिश्श्यामध्ये जायचं नाही. इतकंच नाही तर हे एकमेकांच्या हिश्श्यामध्ये नुसते भेटायलाही जाणार नाहीत हे इन्शुअर करण्यासाठी त्या काळामध्ये कितीतरी हजारो रुपये खर्च करून त्यांनी सिक्युरिटी ठेवलेली. बर. ऑरबिंदोची फॅमिली ही 4 जणांची होती. ऑरबिंदो, त्याची बायको आरती, 2 मुलं, मोठी मुलगी देवजानी आणि लहान मुलगा पार्थो. हे असं चौकोनी कुटुंब तिकडे राहत होतं आणि दुसऱ्या हिश्श्यामध्ये त्याचे भाऊ आणि त्याचं कुटुंब राहत होतं. हळूहळू आरती आणि ऑरबिंदोच्या नात्यामध्येही क्रॅक्स यायला निर्माण झाले आणि कुठच्याही आई वडिलांनी करू नये असं पाऊल त्यांनी उचललं. ते म्हणजे त्यांनी एकमेकांच्या मुलांची वाटणी केली. म्हणजे? ऑरबिंदोकडे त्याची मुलगी देवजानी राहील आणि आरतीकडे तिचा मुलगा पार्थो राहील असं. पण जेव्हा ते एकत्र राहत होते तेव्हाही त्यांचं चाइल्डहुड नॉर्मल, हॅपी होतं का? तर मुळीच नाही. पार्थो हा लहानपणापासूनच इतर मुलांपेक्षा थोडा वेगळा होता. आपण ज्याला आता थोडंसं ॲफेमिनेट म्हणू, तशा प्रकारचं त्याचं वागणं होतं. त्याला छान गोष्टी आवडत होत्या, त्याला सौंदर्याची आवड होती. टिपिकल मुलांसारखा तो अग्रेसिव्ह नव्हता किंवा टिपिकल जे मॅस्क्युलिन बिहेवियर आपण म्हणतो तशा प्रकारचं त्याचं बिहेवियर नव्हतं. आणि म्हणून खूप लहान वयापासूनच त्याची आई तू नपुंसक आहेस अशा प्रकारे त्याची हेटाळणी करायची. इतकंच नाही तर जेव्हा त्या घरामध्ये त्यांना जर्नल्स सापडले, त्याच्यात एक प्रकार तर खूप भयानक आहे. जेव्हा त्यांनी असं म्हटलं की मी तो साधारण वयात जेव्हा यायला लागला तेव्हा त्याच्या आईने त्यांच्या कामवाल्या बाईला पैसे दिले, जेणेकरून ती त्या मुलाच्या रूममध्ये जाईल आणि त्याला सिड्यूस करेल. बापरे. जेणेकरून तो त्याच्या नपुंसकपणामधनं बाहेर येईल. त्या आरतीने आपल्या मुलाला इतक्या प्रकारे तोडलं की आत्तापर्यंत त्याच्याकडे फक्त एकच जीवाभावाचं कोणीतरी शिल्लक होतं, ती म्हणजे त्याची बहीण. कारण त्याला बाहेर जाणं अलाउड नव्हतं. घरातच ते आपल्या घरातच भांडणामुळे एका कोपऱ्यामध्ये अडकून पडलेले होते. त्यांना बाहेर कुठच्या मित्रांशी जाऊन बोलणं अलाउड पण हे नव्हतं. 2 जण एका घरातच राहायचे. ते 2 जण एका घरातच राहायचे फक्त ते सुरुवातीला. वेगळे होते. वेगळे झाल्याच्या आधीची ही गोष्ट आहे.
वेगळे झाल्यानंतर तर त्याची जी एकमेव बहीण त्याच्याबरोबर होती ती सुद्धा अ, काय म्हणतात तर दूर त्याच्यापासून गेली. हिरावून घेतली गेली. पण तरीही तो हळूहळू कुठेतरी कोप करत होता. त्या दोघांनीही आपापलं शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने घेतलं. त्याची बहीण ट्रिनिटी स्कूल ऑफ म्युझिक जी हम्म. इंग्लंडमध्ये आहे, तिकडनं ती शिकून आली आणि कलकत्त्यामध्ये ती म्युझिक टीचर म्हणून काम करायची. ती तिचं पॅशन फॉलो करत होती. पार्थो नी बिझनेस डिग्री घेतली आणि तोही आपले जॉब्स करत होता. पण नॅचरली कुठच्याही चाइल्डहूड ट्रॉमा ज्या माणसांनी सहन केलेला असतो, त्यांना कुठच्याही ठिकाणी ॲडजस्ट करणं कठीण जातं. कारण त्याच्या आईने आत्तापर्यंत त्याला सगळ्यांपासून तोडतच हम्म. आणलेलं होतं. तो जेव्हा परदेशी शिफ्ट झाला, तेव्हा त्याची आई परत आपल्या घरी राहायला गेली आणि तिकडेच काही वर्षांनी पार्थोला असं कळलं, की तिला कॅन्सरचं निदान झालंय. तो आपली सगळी कामं सोडून आपल्या आईकडे परत आला. पण तेव्हा ऑलरेडी खूप उशीर झालेला होता. त्या कॅन्सरमुळे त्याच्या आईचं निधन झालं आणि आता डीपली रिलिजियस असलेले ऑरबिंदो, त्यांची मुलगी आणि पार्थो हे असे तिघच जण त्या घरात उरले. हम्म. आपली आई जिने आतापर्यंत आपलं सगळं आयुष्य तिच्या मनाप्रमाणे मोल्ड केले, वेळप्रसंगी अत्यंत क्रूएल पण तरीही तिच्या वाचून आपल्याला काही पर्यायच नाहीये, अशा पद्धतीने तिने आपलं आयुष्य मोल्ड केलंय. त्यांना स्वतःचा सेच कुठच्याही प्रकारचा राहिला नव्हता. ह्याला कोणीही मित्र नव्हते, यांना कोणीही परिवार नव्हता, कोणीही आपलं म्हणावं असं माणसं नव्हती. त्यांची कितीही भांडणं असली तरी त्यांचं चौघांचं कुटुंब आणि त्यांचे 2 पाळलेले लॅब्राडॉर्स एवढंच त्यांचं जग होतं आणि त्या जगातला जो अँकर होता, त्यांची आई आरती, हिच्या हम्म. गेल्यानंतर त्यांना काय करायचं हेच कळलं नाही आणि मग सुरू झाली अत्यंत विचित्र गोष्टींची एक मालिका. कारण ते मग फक्त त्या इव्हॅन्जेलिकल ज्या गोष्टी असतात त्या बघायला लागले. स्पिरिच्युअल पुस्तकं घ्यायला लागले, ज्याच्यामध्ये कसं मृत व्यक्तीला आपण परत बोलवू शकतो ह्याबद्दल त्यांचा रिसर्च करायला लागले. आधीच त्यांचा बाहेरच्या जगाशी संबंध कमी होता, पण आई गेल्यानंतर मात्र त्यांनी आपल्याला बाहेरच्या जगापासून कंप्लीटली तोडून टाकलं गेलं. एक फक्त माणसाला ते पैसे कसेबसे द्यायचे, जो 3 वेळेचं खाणं त्यांना आणून द्यायचा. हे सोडल्यास बाहेरच्या जगाशी त्यांचा काहीही संबंध उरला नव्हता. तिघांचा पण. तिघांचाही. आणि तिघही सगळेजण याच्यात पडले. तिघही. पण त्यातही पार्थो आणि देवजानी जास्तच. ऑरबिंदो हा तरीही थोडाफार तरी त्याला रिअल जगाशी काहीतरी कनेक्ट होता. तो बोलत होता. थोडाफार कधीतरी बाहेर पडत होता. पण हळू-हळू देवयानी आणि पार्थोचं हे जे ऑब्सेशन होतं ते इतक्या पराकोटीला पोहोचलं, की त्यांनी आपल्याला एका खोलीमध्ये, त्या घरातल्या पण एका खोलीमध्ये कंप्लीटली बंद करून घेतलं. आणि ह्या सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचणं, या इव्हॅन्जलिस्टचे स्पीचेस वाचणं हेच त्यांचं दिवसभराचं काम होतं. एके दिवशी इतका तिला विषण्णपणा आला देवजानीला, की तिने ठरवलं, की आता आपण कुठच्याही प्रकारचं अन्न-पाण्याचा त्याग करायचा. आपण काहीही खायचं-प्यायचं नाही. आणि त्यामुळे तिने सगळं एका दिवशी सडनली सगळं अन्न-पाणी कंप्लीटली बंद केलं इन होप्स दॅट की मी मरीन आणि जेव्हा मी मरून परत येईन, तेव्हा मी माझ्या आईला परत घेऊन येईन, आपलं हरवलेलं बालपण परत घेऊन येईन. आपली जी सगळी काही दुःख आपण आत्तापर्यंत जगलोय, ती सगळी विसरून आपल्याला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करता येईल. आय थिंक बुरारीच्या वेळेला हे जे काही हम्म. त्याला शेअर्ड सायकॉसिस आपण म्हणू हो. शकतो. पण तो जी काही त्यांची विचारधारणा होती, तीच ह्यांचीही असल्याचं दिसून येतं. आणि नॅचरली आपल्या मालकिणीने अन्नपाण्याचा त्याग केला हे बघताच त्यांचे जे 2 पाळलेले कुत्रे होते, त्यांनीही अन्नपाण्याचा त्याग केला. बापरे. ऑगस्ट 2014 मध्ये पहिल्यांदा त्यांच्या पहिल्या एका लॅब्राडॉरचं निधन झालं. त्यानंतर लगेचच एका महिन्यात सप्टेंबरमध्ये त्यांच्या दुसऱ्या लॅब्राडॉरचं निधन झालं. डिसेंबरमध्ये देवजानीचं स्वतःचं निधन झालं. आता घरात उरलेले ते फक्त ऑरबिंदो आणि पार्थ. पण याही पैकी ऑरबिंदोला कल्पनाही नव्हती की आपल्या मुलीचा मृत्यू झालेला आहे. एकाच छतात राहूनही. बापरे. तो त्या याचं खोलीतच जायचा नाही. याचं कारण असं होतं की ज्या क्षणी त्यांची आई गेली, तिचा अंत्यसंस्कार केल्या क्षणी ह्या दोघांनीही ऑरबिंदोशी बोलणं कंप्लीटली बंद केलं. ते एका घरात, एका छताखाली राहायचे, तरीही यांनी आपल्या खोलीमध्ये स्वतःला बंद करून टाकलं. पार्थो हा एकच होता जो जरा त्या खोलीच्या बाहेर पडायचा. देवयानी त्या खोलीच्या बाहेरही कधी पडली नाही.
एकमेकांशी बोलण्यासाठी काहीतरी उपाय हवा म्हणून शेवटचा उपाय म्हणून ऑरबिंदोनी त्यांना चिठ्ठ्या लिहायला सुरुवात केली आणि 3 वर्ष ते एकमेकांशी फक्त दाराखालून चिठ्ठ्या सारून बोलणं करायचे. काय एक विचित्र आहे हे. हे खूप विचित्र आहे. ऑरबिंदो आपल्या सख्या मुलांशी 3 महिने बोललाही नव्हता. देवजानीचा जेव्हा डिसेंबर 2014 मध्ये मृत्यू झाला तेव्हा ते शरीर कुजेल, त्याच्यातनं दुर्गंधी येईल आणि ती दुर्गंधी बाहेर जाऊ नये म्हणून दाराच्या बाजूला पार्थोनी ह्याची भिंत बांधली पुस्तकांची. त्यांनी जी खिडक्या होत्या त्या सगळ्या खिडक्या सील केल्या, त्याला कव्हर लावलं जेणेकरून आतला प्रकाश, आतला वास काहीही आतबाहेर करू नये. कारण त्याचा असा फर्म बिलीफ होता, की एक ना एक दिवस आपली बहीण परत येणार आहे, आपल्या आईला घेऊन येणार आहे आणि सगळं काही चांगलं होणार आहे. तो रोज तिच्यासाठी जेवण रात्रीचं बनवायचा. त्याचा असा ठाम विश्वास होता, की ती रोज परत येते आणि आम्ही रोज एकत्र जेवून आमच्या 2 कुत्र्यांबरोबर हसत-खेळत डिनर करतो. ज्या क्षणी ऑरबिंदोला हे कळलं, की आपली मुलगी नाहीये आणि एका छताखाली ती जवळ-जवळ एक 4-5 महिने मृतावस्थेत पडलेली आहे, त्या क्षणी त्याचीही मानसिक स्थिती हलली आणि म्हणून त्यानेही आत्महत्या केली आणि स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या कमिट केली. बापरे. ह्या धुराने जेव्हा लोकांना जाग आली असं आपण म्हणूया, तेव्हा काही लोकांना एक भयकथा मिळाली, काही लोकांना काहीतरी चुरस चरवण करायला विषय मिळाला, काही लोकांना एक फक्त "अरे रे, वाईट झालंय" अशी सिम्पथी वाटली. पण ह्या पलीकडे माणूस म्हणून त्या पार्थोच्या आयुष्यात काय चाललंय याची कल्पनाही कोणाला नव्हती. पॅव्लॉव हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर आणि सुरुवातीला तो सस्पेक्ट होता, पण जसं पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं तसं त्यांना लक्षात आलं की ह्या सगळ्यामध्ये त्याचा काहीच रोल नव्हता. हे दोन्हीही एक नॅचरल कॉजेसनी आणि एक आत्महत्येनी झालेली गोष्ट आहे. त्यामुळे त्याला क्लीन चिट सुद्धा लगेच मिळाली तपासाअंती. पॅव्लॉव हॉस्पिटलमध्ये मात्र आता हळूहळू त्याला त्याच्यावर उपचार चांगले होत होते. त्याला पहिल्यांदा जी हेल्प त्याला गरजेची होती ती हेल्प त्याला मिळाली. त्यातही मीडिया त्याला जाऊन त्रास देतच होता. त्याचे अनेक इंटरव्ह्यूज पब्लिश्ड आहेत, ज्याच्यानंतर मीडियानी म्हणजे काय म्हणतात त्याला असं सांगितलं की बघा हा एफेमिनेटच आहे आणि त्यामुळे ह्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम आहे हे सिद्ध होतंय. ह्या प्रकारची शेरेबाजी तिकडे केली. ह्याच्यातच नेक्रोफिलिया किंवा कॅनिबलिझमचे आरोप त्याच्यावर केले गेले आणि अशा पद्धतीने त्याचं खूपच खच्चीकरण केलं. पण अगेन थँक्स टू पॅव्लॉव हॉस्पिटल जे कलकत्त्यामध्ये आहे, त्यांच्या उपचारानंतर थोडीफार नॉर्मल्सी त्याला पहिल्यांदा मिळाली. तिकडनं त्याला बाहेर डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज देऊन त्यांनी पहिली जी गोष्ट केली ती म्हणजे ते घर विकलं. ज्या घरापासून ह्या सगळ्या भीषण गोष्टी सुरू झालेल्या, त्याचा वाईट भूतकाळ हा त्यांनी मागे सोडला. घर विकल्यातनं मिळाले त्याला जे काही पैसे मिळाले त्याच्यातनं त्यांनी स्वतःसाठी एक छोटासा फ्लॅट विकत घेतला. उरलेले पैसे त्यांनी सगळे चॅरिटीला डोनेट केले. जे मेंटल हेल्थशी झुंजतायत त्याच्यासारखी जी लोक आहेत ज्यांना मदत मिळत नाहीये त्यांना मदत मिळावी ह्यासाठी त्यांनी ती चॅरिटी सुरू केली. त्या चॅरिटी बरोबर काम सुरू केलं आणि पहिल्यांदा कुठेतरी तो काहीतरी नॉर्मल्सी, सेन्स ऑफ नॉर्मल्सी किंवा आपल्याला काळजी करणारी लोक कोणतरी आपल्या आयुष्यात आहेत, हे जग वाटतं तितकं वाईट नाहीये, हे कुठेतरी तो मानायला लागला. पण तो जरी ह्या गोष्टी मागे ठेवायचा प्रयत्न करत असेल तरी कुठचाच समाजातला घटक त्याला ह्या गोष्टी विसरू देत नव्हता. स्वतःबद्दल तो ज्या काही वेळेला ऐकत होता, वाचत होता, लोकांच्या कुजबुजीमधनं, मीडिया रिपोर्ट्समधनं लोक त्याच्याकडे चार चौघात बघायचे, त्या घाणेरड्या नजरेतनं त्याला एवढंच कळत होतं की मी फक्त जो माणूस आहे जो एका मृत शरीराबरोबर इतके वर्ष झोपलोय. मी असा माणूस आहे जो ह्या कंकाल कांडाचा मुख्य आरोपी आहे. आणि ह्या विषण्णतेमधनं ऑलमोस्ट आपलं सगळं आयुष्य मार्गी लागून बरं होत असताना शेवटी 21 फेब्रुवारी 2017 मध्ये त्यांनी आपल्या राहत्या घरी आपल्या वडिलांप्रमाणेच स्वतःचा शेवट करून घेतला. लोकांना चरवण करायला मीडियाला बाईट्स मिळाले. एक दोन अनेक्डोट्स असे आहेत की आनंद बाजार पत्रिका म्हणजे ABP कलकत्त्याचं जे चॅनल आहे त्यांनी पहिल्यांदा जेव्हा हे कळलं तेव्हा अशी एक विनोदी हेडलाईन छापली. मी ती वाचून दाखवते. कंकाल देखिए पार्थो बोलेन जे दीदी सोई याचे. म्हणजे
कंकाल बघून पार्थो म्हणाला, की "माझी दीदी झोपली आहे." याचं कारण असं आहे, की तेव्हाचे तिथले एक मंत्री होते पार्थो चट्टोपाध्याय आणि दीदी म्हणजे तिथल्या चीफ मिनिस्टर ममता बॅनर्जी. ह्यांच्या आयुष्यावर त्यांनी पॉलिटिकल सॅटायर आनंद बाजार पत्रिकेने केला. यांचं जे घर होतं 3 रॉबिन्सन स्ट्रीट, एक छोटं इंडिकेटर आहे हा, की त्यांच्या घराच्या समोरच एक छोटासा चहावाला होता. तो चहावाला दिवसाला अंदाजे 40 कप चहा विकायचा येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये. ही घटना घडल्यानंतर ह्या 40 ची विक्री 10 पटीने जास्त वाढली चहाची. कारण लोकं इथे चुरस कथा ऐकायला, भयकथा ऐकायला, कसं एक हॉरर हाऊस आहे, हे बघायला यायची. या अख्ख्यामध्ये कुठच्याही प्रकारची भुताटकी किंवा काही स्पिरिच्युअल किंवा अशी सुपरनॅचरल गोष्ट नसून सगळ्यात जास्त भयानक गोष्ट कुठची असेल, तर ती म्हणजे आपला समाज आणि त्याची ही घाणेरडी वृत्ती. आणि ह्यामध्ये सगळ्यात मोठा गुन्हेगार, सगळ्यात मोठं भूत आणि सगळ्यात मोठी भुताटकी असेल, तर ती ही समाजाची वृत्ती आहे. बापरे! इतक्या लेव्हल्स वरती ते हे होत जातं. म्हणजे मानसिक स्वास्थ्याबद्दल, मेंटल हेल्थ बद्दलचे आपण खूप रेग्युलरली कन्व्हर्सेशन्स करत असतो अमुक-तमुकमध्ये आणि त्याचं प्रत्येक वेळेस जाणवतं, की जर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जर तुम्हाला सपोर्ट देता आला नाही, म्हणजे ते इतकं पायलं होत गेलं त्या पार्थोच्या बाबतीत. खरं तर आपण भारतात राहतो जिथे कुटुंब असतं आपल्याला. आपण किमान 4 माणसं 3 माणसं घरात असतो आणि अशा वेळेस बोलायला इतर गोष्टी शेअर करण्यासाठी आपल्याकडे माध्यम असतं, आपल्याकडे माणसं असतात आणि जर त्यातनं सुद्धा काहीच म्हणजे इतक्या लोकांचं इग्नोरन्स आहे स्वतः बाबतीतलं सुद्धा. म्हणजे एक तर त्याची आई होती, तिने जे काही ज्या पद्धतीनं त्या मुलांना वाढवण्याचा प्रयत्न केला, स्वतःचे जे काही मतं असतील ती ती त्या मुलांवरती थोपवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वडील त्यांचा तर कुठेच स्टँड दिसत नाही या सगळ्यामध्ये, की बापरे! म्हणजे इतकी इग्नोरंट फॅमिली आणि इतके असे काहीतरी ज्यांना खरंचच मदतीची गरज होती. ज्यातला एखादा तरी सेन माणसाने जाऊन मदत मागितली असती आणि आपल्या घरच्यांना मदत केली असती, तर हे कुटुंब कदाचित वाचू शकलं असतं. तर ते आणि समाज तर म्हणजे बापरे! ती एबीपीची हेडलाईन तर आणखीनच जास्त. आपल्याला सतत काहीतरी चघळायला, हं. सतत नवीन गोष्टी काहीतरी त्याचं ड्रामॅटायझेशन करायला आवडतात. पण हे कोणाचं तरी वैयक्तिक आयुष्य. आयुष्याबद्दल बोलतो आहोत. हे एका आजारपणाबद्दलचं आहे. हे कधीच आपण समजून घेत नाही. हे खूपच दुर्दैवीच आहे. म्हणजे जितकी सेन्सिटिव्हिटी आपण कॅन्सर, हार्ट अटॅक ह्याबद्दल बोलताना दाखवतो, तितकी सेन्सिटिव्हिटी कुठे जाते आपली जेव्हा आपण मेंटल हेल्थ रिलेटेड काही गोष्टींवर हो. भाष्य करत असतो. एखाद्या माणसाचे सेक्शुअल प्रेफरन्सेस अर्थात ते खरंच त्याचे सेक्शुअल प्रेफरन्सेस होते की नाही हे सुद्धा आपल्याला माहिती नाहीये. समाजाने ज्या पद्धतीने पुरुष, तरुण मुलं वागतात, तसा तो वागत नव्हता. तो थोडासा सॉफ्ट होता बोलायला किंवा त्याच्या बोलण्यामध्ये तो मर्दानगी, अग्रेसिव्हपणा नव्हता. म्हणून केवळ त्याला नपुंसक ठरवायचं आणि ते लहान मुलाला स्वतःच्या तरुण मुलाला म्हणजे टीनेजर असताना अशा त्याच्यावर पद्धतीने बिंबवायचं ते आहे. बिंबवायचं आणि अशा पद्धतीने म्हणजे हे किती आयुष्यभराचा एक ट्रॉमा तयार करणारी गोष्ट आहे, की आपल्या आईने एखाद्या बाईला पाठवलं आपलं पुरुषपण सिद्ध व्हावं ह्यासाठी. हे किती भयंकर आणि किळसवाणी गोष्ट आहे. ॲब्सोल्युटली आणि बऱ्याचदा खूप लोकांना छोट्या-छोट्या गोष्टी जे आपण बोलतो, हं, त्याचा किती एखाद्यावरती परिणाम होऊ शकतो आणि किती नुकसान होऊ शकतं याची जाणीव नसते. कारण आपण खूप नॅचरली, नॉर्मली ए जाड्या, ए काळ्या, हं. वर्णावरनं काहीतरी बोलतो, जातीवरनं काहीतरी बोलतात. असं वेगवेगळे आपण विनोद म्हणून कुठल्याही गोष्टींच्या सीमा न पाळता कशाही गोष्टी बोलतो, ज्या कदाचित एखाद्या माणसावरती इतका एवढा इम्पॅक्ट मोठा करत परिणाम. असेल, इतका परिणाम करत असेल. हे आपल्याकडे काहीच ती पर्सनल स्पेस अशी शिल्लकच ठेवत नाही आपण. ती सगळी व्यापून टाकतो आणि जी माणसं स्वतःहून कदाचित त्यांचं स्वतःबद्दलचं नातं घट्ट नसतं, त्यांचं असं काहीतरी बिचाऱ्या पार्थोसारखं होतं. आणि वरकरणी हे किती चांगलं वाटतंय, की एकतर तो मुलगा बिझनेस डिग्री घेतली, तो अब्रॉड गेला. त्या मुलीने म्युझिकमध्ये बाहेर जाऊन शिक्षण घेतलं. त्यामुळे बाहेरच्या समाजासाठी ज्या सक्सेसच्या गोष्टी आहेत, जेवढंच म्हणजे समाजाला फक्त दे ओन्ली केअर अबाउट दॅट.
ते तर त्यांच्या दृष्टीने टेक होत होतं, पण त्या पलीकडे जाऊन म्हणजे आपण नागरिकशास्त्रामध्ये जसं सरकार किंवा गव्हर्नमेंट आहे किंवा पोलीस आहे, या यंत्रणांबद्दल, या सिस्टम्सबद्दल बोलतो. हो. तसंच शिक्षण, कुटुंब ह्या पण संस्था आहेत. आपण कुटुंबाला संस्था म्हणतो, आपण शिक्षणाला संस्था म्हणतो. तर या संस्थांमधनं ही जबाबदारी का ढकलली जाते, की एक माणूस जो इतक्या भयंकर परिस्थितीतनं झुंजतोय, त्याला साधं विचारू नये. म्हणजे त्याचे भाऊ जे एका छताखाली टेक्निकली राहत हो. होते, किती बलाढ्य घर जरी असलं, भांडणं झालेली असली, तरी एक चेक इन त्यांनी करू नये, की हे काहीतरी भीषण वाटतंय. इतके दिवस, इतके वर्ष रादर ते बाहेर आलेले नाहीयेत. जेव्हा पोलिसांनी सांगितलं तेव्हा ते अंत्यसंस्कार करण्यासाठी आले. पण त्याच्या आधी इतकं भांडण वितुष्टाला जावं, की आपला भाऊ सफर करतोय, त्याचे कुटुंबीय, आपला अ, पुतण्या, पुतणी हे दोघं सफर करतायत आणि आपल्याला त्याची कल्पनाही नसावी. इतके आपण कधी कोत्या मानसिकतेचे बनलो. नाही, जेन्युइनली हा एक खूप घाणेरडा आरसा सगळ्याच लोकांना मिळतो. म्हणजे फॅमिली स्ट्रक्चर म्हणून, इंटरपर्सनल रिलेशनशिप्स म्हणून, सोसायटी म्हणून, इन्स्टिट्यूशन्स म्हणून, आजूबाजूची लोकं म्हणून, जे फक्त बघे आहेत किंवा अशा गोष्टी चघळणारी लोकं म्हणून, ज्यांना एक फक्त काहीतरी गॉसिप वाटतंय किंवा एक हॉरर स्टोरी आहे त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठीच एक खूप घाणेरडा आरसा मला वाटतं या गोष्टीतनं मिळतो. म्हणजे मग जेन्युइनली वाईट वाटतं त्या पार्थोसाठी, जो त्यातनं एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तो बाहेर ट्रीटमेंट पडण्याचा घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. पण ज्या पद्धतीने आपण नालायक आहोत सोसायटी म्हणून, आपण जेन्युइनली नालायक माणसं आहोत. आपल्याला कोणाशी काही घेणं-देणं नाहीये. आपण आपलंही कधीतरी त्या पार्थोसारखं होणार आहे. खरंच. आणि जेव्हा सगळे भुताच्या कथा, अ, भुताटकीच्या कथा, चेटूक चेटकेणीच्या कथा सुरसाने ऐकत असतात, तेव्हा मला समाजाची आणि या समाजाच्या वृत्तीची जास्त भीती वाटते. अ, कदाचित आपण म्हणजे काय तंत्रमंत्रांनी भुताटकी जाऊ शकेल की नाही माहीत नाही, पण कदाचित ह्या प्रकारच्या कॉन्व्हर्सेशन्सनी समाजाची ही घाणेरडी वृत्ती, ही भीतीदायक वृत्ती थोड्याफार अंशात तरी कमी होईल का, हीच एक आशा या एपिसोडद्वारे व्यक्त करतो. आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा. आपल्या आजूबाजूला अशा कोणी व्यक्ती अ, जर आपल्याला वाटत असतील, तर एक कॉन्व्हर्सेशन त्यांच्याबरोबर करा. एकदा जाऊन फक्त विचारा, की "कसा आहेस? कशी आहेस?" या एका प्रश्नाने कदाचित त्यांचं अख्खं आयुष्य बदलून जाऊ शकतो. आणि जर तुम्हाला स्वतःला पडायचं नसेल तर खूप संस्था आहेत. हं, एक बेसिक Google सर्च केला तर तुम्हाला खूप संस्थांविषयी माहिती मिळेल. सरकारच्या भरपूर योजना असतात. सरकारचे हॉस्पिटल्स असतात. तर त्यातल्या कुणाला जर तुम्ही कळवलं तर कदाचित ते येऊन त्यांना मदत करू शकतील. जर तुम्ही त्या कपॅसिटीजमध्ये नाही आहात की तुम्ही मदत करू करेक्ट. शकता. पण फक्त बघत राहणं हा काही उपाय असू शकत नाही त्याच्यावरचा. येस. आणि म्हणूनच नागरिकशास्त्रामध्ये हे संवाद घडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सो ते तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. हा संवाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि नागरिकशास्त्राला सबस्क्राईब करा. अजून कुठच्या केसेसबद्दल आम्ही या एपिसोड्समध्ये बोललं पाहिजे हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. बोलत राहूया.